प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अळूची एकदम नवीन अशी रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेत। ह्या अळूच्या पानाच्या जाड शिरा ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत। तर मी अशा पद्धतीने ह्या शिरा काढून घेते आहे आणि पानं घेताना ती कवळी घ्यायची आहेत। आता ह्या पानांच्या शिरा ज्या आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत आणि आता आपण ह्याला चिरून घेणार आहोत। तर इथे मी सर्व पानं एकत्र केलेली आहेत आणि अशा पद्धतीने त्याला मध्ये चीर दिलेली आहे। 5 पानं मी घेतलेली आहेत आणि ह्याला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर रोल तयार करून आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याला चिरून घ्यायचं आहे। तर चिरताना बारीक बारीक चिरायचं आहे एकदम। तर अशा पद्धतीने मी हे चिरून घेते आहे पानं। अगदी नवीन पद्धतीने आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। तर ही अळूवडी तुम्ही ह्याआधी कधीच बनवली नसेल, असा नवीन प्रकार आपण आज तयार करणार आहोत। तर इथे अळूची पानं जी आहेत ती मी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीनेच आपल्याला लांब लांब ठेवायची आहेत। तर सर्व पानं मी 10 पानं इथे चिरून घेतलेली आहेत। ह्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। लसूण घेतल्यास 6 ते 7 पकडा, 3 मिरची, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर। पाणी न घालता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपण ह्यामध्ये घालून घेऊया। ह्यानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत। तर इथे मेजरमेंट मी ह्या चमच्याने घेतलेला आहे। 1 चमचा धणा जिरा पावडर, 1.5 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा चांगला चोळून मग घालायचा म्हणजे ह्याचा फ्लेवर खूप छान येतो। हिंग घातलेला आहे पाव चमचा आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। लाल तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घालायचं आहे। त्यानंतर इथे 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 5 चमचे मी इथे गूळ घेतलेला आहे। साधारण अंदाजे हा गूळ घेतलेला आहे 5 चमचे। तर हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लाल तिखट मी जास्त घातलेलं आहे त्यामुळे गूळ देखील मी जास्त वापरलेला आहे। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ह्याला ॲडजस्ट करू शकता। सर्व मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये 1 कप बेसन घातलेला आहे आणि इथे मी पाव कप चिंचेचं पाणी घेतलेलं आहे। अगदी थोडीशी चिंच घ्यायची आणि पाव कप मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चिंच विरघळवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 पळी तेल घेतलेलं आहे म्हणजे 2 मोठे चमचे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन जे आहे ते मी 1 कप घातलेलं आहे। जर आवश्यकता वाटली तर तुम्ही ह्यामध्ये बेसन वाढवू शकता। आता हे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये मी 2 मोठे चमचे पाणी घालणार आहे आणि ह्याला लुसलुशीत तयार करून घेणार आहे। कारण इथे आपण सोड्याचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे आपल्याला हे जे पीठ आहे ते लुसलुशीत तयार करायचं आहे। बघा ह्या पद्धतीने सर्व पानांना बेसन जे आहे आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण ह्यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊया म्हणजे गूळ व्यवस्थित विरघळून जाईल। तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे ताटाला मी तेल लावून घेते आहे। तेल जे आहे ते कढईला देखील व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता हे जे पीठ आहे ते आपण ताटामध्ये घालून घ्यायचं आहे। आता अळूची पानं जी आहेत ती आपण लांब लांब ठेवलेली आहेत, त्यामुळे काय होतं ही जी वडी आहे ती दिसायला खूप सुंदर दिसते किंवा त्याचे लेयर्स थोडेसे दिसतात। त्यामुळे मग मी पानं जी आहेत ती अशी लांब लांब ठेवलेली आहेत। खूप बारीक पानं करायची नाही आहेत, अशा पद्धतीने लांबच ठेवायची। आणि हे आता आपण सर्व पसरवून घेऊया, व्यवस्थित ह्याला सेट करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे सेट करताना अगदी पातळ नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे वडी आपण जेव्हा तयार करू तेव्हा ती अशी चौकोनी दिसायला पाहिजे। आता वरून इथे मी तीळ घातलेले आहेत। तर इथे आपले तीळ घालून झालेले आहेत आणि आता आपण ह्याला स्टीम करायला ठेवून देऊया। तर इथे पाणी मी उकळवत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून दिलेला आहे। तर पाणी अगोदर उकळवत ठेवायचं आहे आणि इथे मी आता ही वडी ठेवून दिलेली आहे। 12 ते 15 मिनिटं लागतील आपल्याला ह्याला वाफवून घ्यायला। 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त वडी तयार झालेली आहे। अगदी छान फुलून देखील आलेला आहे। आपण इथे सोडा वगैरे वापरलेला नाही आहे तरीसुद्धा बघा हे मस्त फुलून आलेलं आहे आणि
वडी जी आहे ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता आपण ह्याला थंड करून घेतलेला आहे, पूर्णपणे ह्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच ह्या वड्या आपल्याला पाडायच्या आहेत। तर आता इथे मी ह्या वड्या कट करून घेते आहे। तर वडी जी आहे ती मी चौकोनी आकारात बारीक बारीकच कट करणार आहे। खूप सुंदर ह्या वड्या तयार होतात, शिवाय खूप टेस्टी लागतात, कारण आपण ह्याच्यामध्ये जे मसाले वापरले आहेत ते आणि चिंचेचं पाणी आणि गूळ ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर आहे। त्यामुळे ही वडी जी आहे ती एकदम टेस्टी बनते। तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। बघा इथे मी तुम्हाला एक वडी दाखवते, अशा सुंदर ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि इथे मी सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। चला तर मग आता आपण दोन प्रकारे ह्याला तयार करणार आहोत, एक फोडणी देऊन आणि एक डीप फ्राय करून। फोडणीसाठी मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, त्यानंतर कढीपत्त्याची पानं, 3 मिरची आणि थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये ह्या ज्या वड्या आहेत त्या घालून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित क्रिस्पी करून घेणार आहोत। तर दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकता किती सुंदर वडी डीप फ्राय झालेली आहे। तुम्ही दोन्ही प्रकारे हे करू शकता। डीप फ्राय झालेली वडी जी आहे ती एकदम कुरकुरीत बनते। जर तुम्हाला कमी तेलाचा वापर करायचा असेल तर फोडणी देऊ शकता आणि जर छान चमचमीत हवं असेल तर डीप फ्राय करू शकता। कुठल्याही प्रकारे तुम्ही ही वडी तयार करू शकता। अगदी मस्त, अगदी नवीन प्रकार आहे आणि विशेष म्हणजे ह्याची चव जी आहे ती आपण जी अळूवडीचा रोल बनवून तयार करतो तशीच चव आहे, चवीमध्ये काहीही फरक नाही। आणि तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त ह्याला लेयर आलेले आहेत। तर त्यासाठीच पानं जी आहेत ती मी लांब लांब ठेवलेली होती आणि तुम्हाला आता मी हे तोडून दाखवते किती सुंदर ही वडी तयार होते आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असेल तर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।